आज माझ्या सेवा स्फूर्ती निमित्त माझ्या आग्रहाला विनंती मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मामा आदरणीय पठारे महाराज, त्यानंतर बाळदादा. खरं म्हणजे दादा मागच्या 8-10 दिवसापूर्वी मी भाऊला अगोदर भेटलो. भाऊ म्हणजे आमच्या कुटुंबाचे आधारवड. कोणतंही काम करत असले की त्यांना बोलल्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. म्हणलं भाऊ आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि दुर्दैवाची बाब अशी की मागच्या 2 महिन्यापूर्वी माझे वडील वारले. मग म्हणले कार्यक्रम घेऊ, पण आता आपण मर्यादित स्वरूपात घेऊ. म्हणले आपण शाळेत. म्हणलं काय हरकत नाही. मग म्हणले तू काय, मी म्हणलं भाऊ साहेबाला बोला अशी माझी इच्छा आहे. ते म्हणले अरे साहेबाच्या मागे काम असतात, मग जाऊ दे म्हणले. काका येत असतात, बाळा दादा. मग मी काकाची भेट घेतली. काकाची भेट घेतल्यानंतर काका म्हटले की बाबा की सर आता मॅचेस चालू येतं, मला वेळ नाहीये, तर रविवारी जमल का 4 तारखेला? म्हणलं काय हरकत नाही. पण ते म्हणले मुलं येतील का? म्हणलं मला खात्री आहे मुलं आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यांची तारीख मिळाली. त्यानंतर मग कार्यक्रम ठरवला. मग मी आदरणीय भरत दादाला देखील विनंती केली, त्यानंतर संग्राम नानाला देखील विनंती केली, आमचे मित्र बाबासाहेब जाधव सरपंच पात्रवाला यांना विनंती केली, त्यानंतर आमचे जिल्हा परिषद मेंबर बोरकर साहेब यांना विनंती केली. या सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन, विशेष म्हणजे पुन्हा आमचे शमीद्दीन भाई जवळ आणि सगळी मित्र कंपनी माझ्या विनंतीला मान देऊन आपण या कार्यक्रमाला आला, त्याबद्दल मी आपले पहिल्यांदा आभार मानतो. दादा, माझ्या नोकरीचा जो आरंभ आहे 1/7/1992, याच्या अगोदर मी इंग्रजी शॉर्ट हँड केलंय बीडला. इंग्रजी शॉर्ट हँड केल्यानंतर मग आम्ही संभाजीनगरला शिकायला गेलो. आणि मी आणि काळम सरने माझ्याविषयी सांगितलं. आम्ही एका रूम मध्ये राहिलो. आणि मग ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परिस्थिती अतिशय नाजूक होती. भाऊ म्हणले काय हरकत नाही, आपल्याला नोकरीची गरज आहे. मग मला भाऊने बोलवून घेतलं आणि मग माझा इथं बीएडला नंबर लावला. मग बीएड केल्यानंतर आता गेवराला जाण्यासारखी देखील माझी परिस्थिती नव्हती. मग आमच्या आत्या इंदू अक्का सरचे वडील, काळम सरचे वडील डॉक्टर साहेब तिथे होते. आणि मग त्यांच्याकडे मी राहिलो. आणि विषय सांगायचं म्हणजे फीस भरायला सुद्धा पैसे नव्हते बीएडला. त्यावेळेस भाऊने माझी फीस भरली. मी आज जे काही उभा आहे, ह्या सगळ्या माझ्या जीवन घडणीमध्ये फक्त भाऊचा हिस्सा आहे. भाऊमुळेच खऱ्या अर्थाने मी आज इथं उभा आहे. मला जी ओळख मिळाली फक्त भाऊमुळे मिळाली. आणि मग माझं बीएड झालं. 8वी-9वीचा वर्ग इथं सुरू होता. बीएड झाल्यानंतर मग 5वीचा वर्ग जोडला. 5वीचा वर्ग जोडल्यानंतर मग 5वीला माझी ऑर्डर काढली. ऑर्डर काढल्यानंतर योगायोग असा झाला की दादा मंत्री झाले. आणि दादा मंत्री झाल्यानंतर इथं दादाचा सर्वपक्षीय सत्कार केला खेड्यातल्या लोकांनी, आमच्या ग्रामस्थांनी. आणि मग त्यावेळेस दादा म्हणले, आणि माझे भाईसाहेब देखील म्हणले, भाऊसाहेब आहे ना तुझा पुतण्या म्हणले संजू, बीएड झालंय, त्याच्याकडे 4 देऊन टाक म्हणले. लागले 93ला मला 4 दिला. मग 93 ते 2000 पर्यंत 100% शाळा ग्रँटवर आणायचं काम मी आणि इथं माझे बसलेले सहकारी सानप सर असतील, खेडकर सर असतील, ढाके सर असतील, साखरे सर, आम्ही रात्रीच्या वेळेस शिवाय बसायचं आणि रात्रीच्या वेळेस बसून सगळं रेकॉर्ड पूर्ण करून शाळा ग्रँटवर आणली. म्हणजे सांगायचं थोडक्यात की या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम मी केलंय. आणि हे काम करण्याची संधी आदरणीय भाईसाहेबांनी आणि आपल्या शिवछत्र परिवाराने मला दिली. त्यामुळेच मला खऱ्या अर्थानं हे काम करण्याची इथं संधी मिळालेली आहे. त्यानंतर माझी जी सेवा झाली, जो 33 वर्ष सेवा, 33 वर्षापैकी 31 वर्ष सेवा माझी गावात झाली.
2च वर्ष मी गडीला होतो. खरं मी असा स्वतःला भाग्यवान समजतो. इतकी सेवा गावामध्ये मिळणार हे खऱ्या अर्थानं आपल्या परिवाराने माझ्यावर केलेलं जे प्रेम आहे आणि गाववाल्याने माझ्यावर केलेलं जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळेच खऱ्या अर्थानं इतक्या एका गावामध्ये एवढं काम करण्याची संधी ही सहज मिळत नाही, परंतु मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम खऱ्या अर्थाने मी केलं. सांगायचं थोडक्यात, आज दादा मी इथं काम करत असताना मी अगदी प्रामाणिकपणे विद्यार्थ्याला इथं मार्गदर्शन करण्याचं वेळोवेळी काम केलंय. कारण आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मुलं आणि मग खऱ्या अर्थानं या गावातील जे मुलं, परिसरातील मुलं, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी ह्या थरातून आलेले मुलं आहेत. आणि मग खऱ्या अर्थानं ह्या मुलाला देखील संधी मिळाल्या पाहिजे. ह्या मुलांनी देखील जगाच्या स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या पाहिजे. यासाठी मी सतत खऱ्या अर्थानं त्यांना मी सतत वर्गावर किंवा परिपाठाच्या वेळेस कोणताही कार्यक्रम असला की मी त्यांना नेहमी मदत करायचो. त्यांना मार्गदर्शन करायचं वेळ. आणि माझी खूप अशा प्रकारची इच्छा आहे की आपल्या गावातील मुलं खऱ्या अर्थाने या स्पर्धात्मक परीक्षेतून उतरले पाहिजे आणि आपल्या गावाचं, कुटुंबाचं नाव खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. जे सांगायचं की आतापर्यंत जी केलेली सेवा आहे ही प्रामाणिकपणे केली आणि सांगायचं आता इथून पुढं जो मला काही वेळ मिळाला आहे, दादा मी शिवछत्र परिवार जो काय उभा आहे हा फक्त शिवछत्र परिवारामुळे आणि माझी जी ओळख आहे फक्त आपल्या परिवारामुळे. आणि म्हणून माझ्या रक्तामध्ये शेवटपर्यंत मी आपल्या परिवाराचे ऋण कधीच विसरणार नाही. त्या ऋणात मी कायम राहील. आणि खऱ्या अर्थानं या माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळे इथं आलात, सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलंय आणि आज माझा एवढा सत्कार केला, याबद्दल मी एकदा सगळ्यांचे म्हणजे आभार म्हणून इथं थांबतो. जय जय.